ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. अवैध गुटख्यासह ट्रक पकडला. 26,60,000चा मुद्देमाल जप्त. कळमनुरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. आषाढी एकादशी व मोहर्रम निमित्त कळमनुरी पोलिसांचे पथक बंदोबस्त करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे धानोरा जहांगीरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उड्डाण पुलावर पोलिसांनी आयशर वाहन पकडून त्यातील 21,60,000 रुपयाचा प्रतिबंधित केसरयुक्त वजीर गुटखा व 7 लाख रुपयाचा ट्रक असा एकूण 28,60,000चा मुद्देमाल जप्त करून तिघावर गुन्हा नोंदविण्यात आला. 17 जुलैला कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, सतीश ठेंगे, दिलीप पोले, किशोर खिल्लारे, शेखुराव बेले, शिवाजी देमगुंडे हे बंदोबस्तासाठी असताना त्यांना नांदेडहून हिंगोलीकडे आयशर ट्रकमधून अवैध गुटखा जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून धानोरा जहांगीर रस्त्यावरील उड्डाण पुलावर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आयशर ट्रक क्रमांक KA 41A4122 याला थांबविले. ट्रकमध्ये मालाची माहिती चालकाकडे घेतली असता वजीर गुटखा असल्याचे त्यांनी सांगितले. हा गुटखा कर्नाटक राज्यातील बीदर येथील पुरवठादाराचा असल्याचे सांगून आनंद अग्रवाल यांना पोचती केला जात असल्याचे सांगितले. या ट्रकसह गुटखा पोलीस ठाण्यात आणण्यात आला, ज्यामध्ये 21,60,000 रुपयाचा केसरयुक्त वजीर गुटख्याचे 45 पोते व 7 लाख रुपयाचा आयशर मालवाहू ट्रक असा एकूण 28,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कळमनुरी पोलिसात पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक इम्रान खान आसिफ खान राहणार फर्स्ट क्रॉस गंगो डहाली बेंगलोर, गुटखा व्यापारी आनंद अग्रवाल हिंगोली, ट्रक मालक सय्यद शोएब शहाबुद्दीन, डीलर अकबरबाई यांच्यावर अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेंगे हे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेंगे, सोपान सांगळे, दिलीप पोले, दादासाहेब कांबळे, शिवाजी देमगुंडे, किशोर खिल्लारे, कैलास सावंत, शशिकांत भिसे, प्रशांत शिंदे, शेखुराव बेले यांनी पार पाडली. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.